तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811. इंस्टाग्रामवर धमकीचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 आरोपींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला. संगमनेर बसस्थानकाजवळ उभे राहून धमकीचा व्हिडिओ चित्रित करून तो इंस्टाग्रामद्वारे प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांडे हे 9 डिसेंबरला कर्तव्यावर हजर असताना त्यांच्या मोबाईलमधील इंस्टाग्रामवर गुप्त बातमीदारांना एक लिंक पाठवली. त्यांनी ही लिंक ओपन करून पाहिली असता त्यामध्ये फैजान शेख याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून संगमनेरी बोलते सबको कोलते या टॅगलाईन खाली घेरे में लेते खता नहीं पूछते, मारने से पहले एक दफा नहीं पूछते असा धमकीचा व्हिडिओ चित्रित करून तो प्रसारित केला गेला. तर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी यातील आरोपी फैजान हमीद शेख, अरमान खान, इम्रान खान पठाण, आदी दीपक दारोळे सर्वजण राहणार लक्ष्मीपुरा यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांडे यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते. हमने जो वीडियो बनाया था उसके लिए आई एम सॉरी. आइंदा से ऐसा वीडियो नहीं बनेंगे. हमारे से जो भी गलती हो हमको माफ करो. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.